वाटाण्याचा सीझन चालू झालेला आहे. मस्त ताजा-ताजा वाटाणा बाजारात विकायला येतोय. पण तुमची मुलं जर वाटाणा खायला नाक मुरडत असतील, तर या वाटाण्याच्या थोड्याशा वेगळ्या रेसिपीज त्यांच्या डब्याला द्या. म्हणजे बघा, डबा सगळा फस्त होईल आणि तुम्हाला देखील मुलांनी वाटाणा खाल्लेल्याचं समाधान मिळेल. तर आज मी तुमच्याबरोबर आपल्या मुलांच्या डब्याला देण्यासाठी याच वाटाण्याच्या थोड्याशा वेगळ्या रेसिपीज शेअर करणार आहे. आपली पहिली रेसिपी आहे वाटाण्याचा पॅनकेक आणि यासाठी मी तेलामध्ये लसूण आणि मिरची घालून आधी थोडंसं परतून घेतलं आणि त्यामध्ये ताजे स्वच्छ धुतलेले मटार परतून घेतले. थंड झाल्यानंतर मिक्सरमध्ये अशी त्याची पेस्ट करून घेतली. अशी ही छान फाईन पेस्ट एका कुंड्यामध्ये काढून घेतली आणि त्यामध्ये ॲड केला 2 वाटी रवा. आता हा रवा या वाटाण्याबरोबर व्यवस्थित आधी मिक्स करून घ्यायचा आणि त्यानंतर लागेल तसं थोडं-थोडं पाणी टाकायचं. आधी थोडंसंच पाणी टाकून घेतलं आणि हा रवा एक 10 ते 15 मिनिटांसाठी असाच भिजत ठेवला म्हणजे तो छान असा फुलून निघतो. आता आपला रवा छान फुलतोय तोपर्यंत चटणी देखील करून घेऊया या पॅनकेक बरोबर खाण्यासाठी. चटणीसाठी तेलामध्ये आधी लसूण परतून घेतलं, त्यामध्ये थोडासा कांदा ॲड केला. तो परतला की आपलं डाळं असतं ना, ते अर्धी वाटी डाळं टाकलेलं आहे. तेही परतून घेतलं. 4-5 सुक्या मिरच्या घातलेल्या आहेत आणि त्यावरती ओलं खोबरं. आता इथं ओलं खोबरं ऑप्शनल आहे, नसेल तरी चालेल. आता या परतून घेतलेल्या जिन्नसवरती 3 ते 4 टोमॅटो असे अर्धे-अर्धे करून ठेवलेले आहेत. आता हे आधी असे साल खाली करायची आणि आधी असे परतून घ्यायचे. थोडंसं मीठ टाकलं म्हणजे टोमॅटो लगेच गळतात. झाकण ठेवलं. बरं, आता हे जिन्नस सगळे जर कोरडे वाटत असेल, तर अगदी थोडंसं पाणी टाकायचं. पाण्यानंतर पुन्हा एक वाफ घेतली. आता टोमॅटो उलटे देखील करून टाकले होते मी. म्हणजे कसं याची जी साल आहे ना, ही आपल्याला अशी काढायची आहे. थंड झाल्यानंतर हे मिश्रण वाटून घेतलं. आपली चटणी तयार. आता ही चटणी फ्रिजमध्ये अगदी 15 दिवस सुद्धा टिकते. आता पहा, हे रव्याचं मिश्रण देखील छान फुललेलं आहे. त्यामध्ये काही भाज्या ॲड करूयात मुलांच्या आवडीप्रमाणे. तर मी गाजर खिसलं आणि ते ॲड केलेलं आहे. कांदा आणि थोडीशी कोथिंबीर. वरून थोडंसं मीठ टाकलेलं आहे, चाट मसाला आणि माझ्याकडे मोरिंगा पावडर आहे, तर ती देखील मी यामध्ये ॲड केली. आता यामध्ये थोडं-थोडं पाणी टाकायचं. कधीपर्यंत? थोडीशी अशी पोरिंग कन्सिस्टन्सी येईपर्यंत. म्हणजे असं पळीमध्ये घेतलं, की आपल्याला ते असं ओतता यायला हवं एवढं पाणी टाकायचं. जास्त पातळ करायचं नाही. आता या स्टेजला थोडासा इनो किंवा बेकिंग सोडा तुमच्याकडे जे काही असेल ते टाका आणि मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घ्या. तर पहा, मगासपासून एकाच पॅनमध्ये मी सगळं करते आहे. यासाठी आपल्याला जास्त भांडी पण लागत नाहीत. तर त्याच पॅनमध्ये थोडंसं तेल स्प्रिंकल केलं. खाली थोडेसे तीळ टाकलेले आहेत आणि त्यावरती हे जे आपलं मिश्रण आहे ते अशा पद्धतीने पसरलं. मोठा पॅन असल्यामुळे माझा मोठा असा पॅनकेक तयार झालेला आहे. एका साइडनं अगदी 2च मिनिटाची वाफ द्यायची आणि हा पॅनकेक पलटायचा. पहा, खाली तुम्हाला दिसेलच अगदी छान असा रंग याला आलेला आहे. दोन्ही बाजूनी व्यवस्थित असं छानपैकी भाजून घ्यायचंय आणि झाला आपला पॅनकेक तयार. आता या चटणी बरोबर असा हा पॅनकेक मुलांच्या डब्याला द्या. पहा कसा मस्त आवडीनं खातील. आपली दुसरी रेसिपी आहे वाटाण्याचं कटलेट. तर यासाठी देखील 2 वाटी वाटाणा मी असा स्वच्छ धुवून घेतलेला आहे आणि तो डायरेक्ट मिक्सरच्या भांड्यामध्ये घेतलाय आणि याची आता डायरेक्ट पेस्ट करून घ्यायची आहे. फाईन पेस्ट होण्यासाठी थोडंसं पाणी घातलं तरीही चालेल. आता एका पॅनमध्ये तेल घ्यायचं आणि त्यामध्ये जिरं, मोहरी, थोडासा कांदा देखील टाकायचा. छानपैकी परतून घ्यायचा. आलं लसणाची पेस्ट देखील टाकायची आणि यामध्ये आपण जी मगाशी वाटाण्याची पेस्ट तयार केली होती ती ॲड करायची. आता हे जे काही मिश्रण आहे ते थोडंसं ओलसर आहे. त्यामुळे थोडंसं अशा पद्धतीने परतायचंय की ते ड्राय होईल. ड्राय झालं की बाकीचे मसाले जसं की हळद, हिंग, गरम मसाला, धना पावडर आणि थोडंसं मीठ आणि चाट मसाला हे त्यामध्ये ॲड करायचं. आणि पहा, हे सगळे पावडर मसाले ॲड केल्यानंतर पुन्हा आणखीन हे मिश्रण थोडंसं ड्राय होईल. आता यातलं अर्धं मिश्रण मी काढून ठेवणार आहे एका वेगळ्या रेसिपीसाठी. आणि आता हे जे काही राहिलेलं मिश्रण आहे ते आणखी थोडंसं परतून घेतलं आणि त्यामध्ये मी ॲड केलं आहे पनीर. आता पनीर यामध्ये असेल तर कटलेटला एक छान चव येते. म्हणजे नुसता वाटाणा खाल्ल्यासारखं लागत नाही. त्यामुळे थोडंसं पनीर यामध्ये हवंच. आणि आता पनीर ॲड केल्यानंतर पुन्हा परतलं की हे मिश्रण आणखी थोडंसं ड्राय होईल म्हणजे आपल्याला याचे असे कटलेट वळता येतील.
हे मिश्रण एका ताटात काढून घेतलंय आणि ते थंड झाल्यानंतर त्याचे आता कटलेट बनवणार आहे. आता कटलेटचा आकार तुम्हाला हवा तसा तुम्ही बनवू शकता. मी असे गोल-गोल कटलेट बनवून घेणार आहे. आता यामधला वाटाणा, यामध्ये टाकलेले सगळे जिन्नस छानपैकी शिजलेले आहेत, मिक्स झालेले आहेत. एक वेगळी अशी चव आहे आपल्या स्टफिंगला. पण त्यामुळे इथे अगदी शॅलो फ्राय करून घ्यायचे. थोडेसेच परतायचे. आपल्याला की जास्त परतत बसायचं नाही, त्यात वेळ घालवायचा नाही, कारण सगळं व्यवस्थित शिजलेलंच आहे. त्यामुळे दोन्ही साइडने अगदी थोडं-थोडं फ्राय करायचं. तर पहा, अगदी छान टेस्टी आपले हे कटलेट तयार झाले. माझ्या मुलींना असे कटलेट सॉस बरोबर आवडतात, त्यामुळे मी डब्यामध्ये देखील सॉस बरोबर दिलेले आहेत. तुम्ही आपण मगाशी केलेली चटणी देखील याबरोबर देऊ शकता. तिसरी रेसिपी मुलांच्या फारच आवडीची, ती म्हणजे सँडविच. पण ते आपण बनवणार आहोत वाटाण्याचं. यासाठी मी इथे सँडविच ब्रेड घेतलेले आहेत. त्याच्या एका साइडला बटर लावलं आणि ते भाजून घेतलं. आता या आधीच्या रेसिपीमध्ये आपण हे जे मिश्रण काढून घेतलं होतं ना, ते इथं वापरणार आहोत. यामध्ये पनीर नाही. अर्थात तुम्हाला जर ॲड करायचं असेल, तर तुम्ही इथे देखील करू शकता. पण मी इथे ॲड केलेलं आहे चीज. सँडविचमध्ये चीज असेल ना, तर मुलांना फार आवडतं. ब्रेड बरोबर जर चीज असेल ना, तर त्या स्टफिंगला आणि पर्यायाने सँडविचला छान चव येते. तर हे सँडविच असं दोन्ही बाजूला मी बटर लावून घेतलेलं आहे आणि छानपैकी दोन्ही बाजूने भाजून घेतलेला आहे. पहा, असा छान गोल्डन ब्राउन रंग याला आलेला आहे आणि दोन्ही बाजू अशा छान कुरकुरीत झालेल्या आहेत. आता आपण हे कट करून घेऊयात. तर कट केल्यानंतर पहा, हे चीज सँडविच आहे. त्यामुळे आतमध्ये तुम्हाला छान असा एक चीजचा लेयर आणि एक असा वाटाण्याचं जे स्टफिंग बनवलं होतं त्याचा लेयर दिसेल. आणि दुसरं एक सँडविच बनवलेलं आहे मी, ज्यामध्ये चीज नाहीये. म्हणजे तुमच्या मुलांना जर चीज नसेल आवडत, तर तुम्ही डायरेक्ट देखील असं स्टफिंग भरून सँडविच तयार करू शकता. तर झालं, हे आपलं वाटाण्याचं सँडविच रेडी आहे. सॉस मुलांच्या आवडीचा आणि सँडविचला पण छान चव देतो, त्यामुळे मी सॉस बरोबर डब्यात दिलेले आहेत. आता आपली चौथी रेसिपी सुद्धा अगदी इंटरेस्टिंग आहे बरं का. तर यासाठी पुन्हा ताजे वाटाणे मी एक वाटीभर घेतलेले आहेत. आता त्यामध्ये कोथिंबीर, लसूण आणि मिरची. आता हे सगळे जिन्नस मिक्सरवरती छानपैकी वाटून घ्यायचे, म्हणजे त्याची अगदी फाईन पेस्ट तयार करून घ्यायची. पहा, मुलं आपली साधी वाटाण्याची भाजी खात नाहीत, म्हणून फक्त हे वेगवेगळे ट्विस्ट आपण या वाटाण्याला देत आहोत. आता इथे मी 4 वाटी गव्हाचं पीठ घेतलंय. त्यामध्ये 2 चमचे बेसन पीठ आणि 2 चमचे रवा ॲड केलेला आहे. थोडंसं चवीपुरतं मीठ आणि कडकडीत तेलाचं मोहन. व्यवस्थित मिक्स केल्यानंतर आपण जी वाटाण्याची पेस्ट बनवलेली होती, ती यामध्ये ॲड केली आणि छान असं चपातीपेक्षा थोडंसं घट्ट असं हे पीठ मळून घेतलं. आता या मळलेल्या पिठाच्या आपल्याला बनवायच्या आहेत पुऱ्या. माझ्याकडे हा असा पुरी कटर आहे, ज्यामुळे झटपट पुऱ्या होतात. तर त्यासाठी मोठी अशी चपाती मी किचन ओट्यावरच लाटून घेतलेली आहे आणि त्यावर असा पुरी कटर फिरवला. एका वेळेस भरपूर पुऱ्या तयार झाल्या. या कटरच्या साहाय्याने अगदी झटपट पुऱ्या होतात बरं का. म्हणजे सकाळच्या वेळी आपल्याला अशी एक-एक पुरी लाटायला वेळ नसतो. अशा वेळेस हा कटर फार उपयोगी येतो. आणि छान या अशा छोट्या-छोट्या पुऱ्या तयार होतात आणि मुलांना खायला फार आवडतात. तर आता या पुरीमध्ये लसूण, मिरची, मीठ वगैरे सगळंच आहे. त्यामुळे पुरीला अशी वेगळी अशी टेस्ट आहे. त्यामुळे ह्या पुऱ्या मी मुलांना डब्यात देते दह्याबरोबर. आता आपली 5वी रेसिपी. बऱ्याचदा काय होतं, सकाळी पुऱ्या लाटायला आपल्याला वेळ नसतो. आता माझ्याकडे कटर होता, त्यामुळे मी झटपट लाटल्या. पण आता नसेल तुमच्याकडे, तुम्हाला पुऱ्या लाटायला वेळ नसेल किंवा तेलकट वगैरे असं तुम्हाला द्यायची इच्छा नसेल. आता एवढ्याही तेलकट होत नाही, पण तरी देखील असं काही तळलेलं द्यायची तुम्हाला जर इच्छा नसेल, तर याच पिठाचा पराठा देखील तुम्ही करू शकता. फक्त काय करायचं, पराठा करताना त्यामध्ये जो रवा टाकलेला आहे ना, तो टाकायचा नाही. बेसन टाकलं तरीही चालेल. फक्त यामध्ये रवा नाही टाकायचा आणि नेहमीसारखंच आपलं पीठ मळायचं आणि छानपैकी असा पराठा तयार करायचा. पराठा कसा लाटायचा, ते त्याचे फोल्ड कसे करायचे, हे मी आता व्हिडिओमध्ये दाखवलंच आहे. त्या पद्धतीने फोल्ड करा, म्हणजे कसा अगदी छान असा पराठा तयार होतो. गुबगुबीत पराठा तयार होतो. मीही कधी-कधी असा तळायचा कंटाळा आला, की त्याचा छान असा पराठा करते आणि त्याबरोबर बटाट्याची भाजी किंवा अगदी दही किंवा आधी आपण केलेली चटणी दिली तरीही चालेल. तर मैत्रिणींनो, वाटाण्याला थोडासा ट्विस्ट देऊन आपण वेगवेगळ्या 5 रेसिपीज मुलांच्या डब्यासाठी तयार केलेल्या आहेत. तुम्हाला जर त्या आवडल्या असतील, तर जरूर आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि अशा छान-छान वेगवेगळ्या व्हिडिओजसाठी चॅनलला सबस्क्राईब करा.